Hello everyone, today we going to learn standard 7 maths practice set 18. Question number 1 आहे name the pairs of opposite rays in the figure alongside. इथे फिगर दिलेली आहे. इथे आपल्याला अपोजिट रेच्या पेअर फाइंड करायचे आहे. मग त्याआधी आपल्याला माहिती पाहिजे की अपोजिट रे आपण कशाला म्हणायचं. ओके, बघा अपोजिट रेज इथे फिगर मध्ये दिलेला आहे. या दोन्हीही फिगर मध्ये अपोजिट रे ही आहे. ओके, इथे डेफिनेशन दिलेली आहे. Two rays which have a common origin and form a straight line are said to be opposite rays. असे दोन रेज ज्यांचा कॉमन ओरिजिन असायला पाहिजे आणि त्यांनी स्ट्रेट लाईन फॉर्म करायला पाहिजे. या दोन्ही फिगर पैकी ही अपोजिट रेची पेअर आहे. बिकॉज बघा ए बी हा वन रे आहे, बी सी हा सेकंड रे आहे. यांचा ओरिजिन बी हा कॉमन आहे. ए बी चा ओरिजिन बी आहे, बी सी चा ओरिजिन पण बीच आहे, म्हणजे ओरिजिन कॉमन आहे. आणि दोन्हीही रेज हे एक स्ट्रेट लाईन तयार करत आहे, म्हणजे इथे हे एक्झाम्पल अपोजिट रेचं आहे. ॲज कम्पेअर टू धिस फिगर नंबर 1 ही अपोजिट रेचं एक्झाम्पल नाही. रेज आहेत दोन्हीही, बट हे अपोजिट रेज आहेत का? नो, कारण इथे कॉमन ओरिजिन तर आहे, बट हे दोन्हीही रेज स्ट्रेट लाईन तयार करत नाही. आपल्याला काय कंडिशन दिलेली आहे? कॉमन ओरिजिन पाहिजे आहे आणि स्ट्रेट लाईन पाहिजे आहे. ओके, सो एक्झाम्पल मध्ये बघा इथे पी हा कॉमन ओरिजिन आहे रेजचा. जर आपण एल एम ही लाईन जर घेतली तर एल पी पी एम, ओके, किंवा पी एल आणि पी एम हे अपोजिट रे आहे. या दोन्हीही रेचा कॉमन ओरिजिन आहे पी आणि दोन्हीही रे ही स्ट्रेट लाईन तयार करत आहे, म्हणजे हे अपोजिट रे आहेत. ओके, नेक्स्ट पेअर काय येणार आहे बघा, पी एन आणि पी टी. या लाईन मध्ये जे रेज निघत आहे ना ते कॉमन ओरिजिन आहे पी आणि स्ट्रेट लाईन तयार करत आहे, म्हणजे हे अपोजिट रेज आहेत. ओके, देअरफॉर अपोजिट रे फर्स्ट पेअर काय येणार आहे, रे पी एम अँड रे पी एल. बघा पी एम ही एक रे, पी एल ही एक रे. ओके, हे फर्स्ट पेअर येणार आहे अपोजिट रेची. सेकंड पेअर येणार आहे रे पी टी अँड रे पी एन. ओके, अपोजिट रेची कंडिशन काय आहे एक लक्षात ठेवायचं आहे. त्यांचा कॉमन ओरिजिन पाहिजे आहे आणि त्या रेने एक स्ट्रेट लाईन तयार केलेली पाहिजे, तेव्हाच ते अपोजिट रे म्हणू शकतो आपण. ओके, क्वेश्चन नंबर 2 आहे आर द रे पी एम अँड पी टी अपोजिट रेज, गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. पी एम आणि पी टी हे अपोजिट रे आहेत का हे विचारलेलं आहे आणि आपल्या आन्सरचं रिझन आपल्याला राईट करायचं आहे. पी एम कुठे आहे? हा पी एम हा वन रेज आणि पी टी हा वन रे आहे, तर हे अपोजिट रे आहे का हे आपल्याला सांगायचं आहे. तर बघा आपल्याला माहिती आहे, आपण डेफिनेशन मध्ये बघितलं अपोजिट रेची काय कंडिशन आहे की अपोजिट रेचे कॉमन ओरिजिन असायला पाहिजे. कॉमन ओरिजिन आहे ना दोघांचा, पी टी पी एम कॉमन ओरिजिन पी आहे. ओके, बट त्यांच्यामध्ये एक स्ट्रेट लाईन फॉर्म होत आहे का? नाही. आपल्या डेफिनेशन मध्ये सांगितलेलं आहे कॉमन ओरिजिन तर पाहिजेतच आणि स्ट्रेट लाईन पण फॉर्म व्हायला पाहिजे. बट इथे पी टी आणि पी एम ह्या रेजने स्ट्रेट लाईन फॉर्म होत आहे का? नाही, म्हणून हे अपोजिट रेज नाही. तर आपला आन्सर येणार आहे रे पी एम अँड पी टी आर नॉट अपोजिट रे. ओके, तर रिझन राईट करूया. रिझन काय आहे की ह्या दोन्हीही रेज मध्ये स्ट्रेट लाईन फॉर्म होत नाही. रे पी एम अँड पी टी डू नॉट फॉर्म अ
स्ट्रेट लाईन. ओके, स्ट्रेट लाईन फॉर्म करत नाही ना हे दोन्हीही रे, म्हणून हे अपोजिट रे नाहीत, हेचं रिझन आहे. ओके, सो डिअर स्टुडंट्स, प्रॅक्टिस सेट इथे संपतो. हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला समजला असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.